पुत्राने जर माणसाला जर चांगली गोष्ट जर प्राप्त झाली असती तर महाराष्ट्रासारख्या राज्यात आज वृद्धाश्रमच निघाले नसते. शोकांतिकाची गोष्ट आहे. महाराष्ट्रासारख्या राज्यात एवढी संतांची पवित्र भूमी आहे. ज्ञानोबा, तुकोबा, बहिणाबाई, चोखामेळा, सावता महाराज, तुकडोजी महाराज, उद्धव बाबा, भुराजी महाराज, अडाणेश्वर दादाजी, असे अनेक प्रकारचे संत या महाराष्ट्रामध्ये होऊन गेले. आणि अशा या महाराष्ट्रामध्ये आज वृद्धाश्रम निघाले. खरंच विचार करण्याकरते गोष्टी आहे की नाही. काही काही लोकांचं जर आपण उदाहरण पाहू गेलो तर मोठ्या श्रीमंत घरातल्या लोकांतील ज्यांचं श्रीमंत कुळ आहे अशा श्रीमंत घरातील लोकांचे आई वडील त्या ठिकाणी वृद्धाश्रमात आहेत. खरंच विचार करण्याची गोष्ट आहे.